महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर तालुक्यातील लोंढरे येथे अवैध वाळूची वाहतूक प्रकरणी जवखेडा येथील तलाठीला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जवखेडा तलाठी सुरेश ठाकरे व त्यांच्या सोबत अनिरुद्ध बेहळे यांनी नवे लोंढरे गावात अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला। ट्रॅक्टर चालकाने त्याचे नाव सांगितले नाही। सदर ट्रॅक्टर शिरपूर येथे कारवाईसाठी घेऊन येत असताना ट्रॅक्टर मालक वकील गोसावी पूर्ण नाव माहित नाही व हंसराज पाटील दोन्ही राहणारे बोराडी यांनी येऊन शासकीय कामात अडथळा केला। दोघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तलाठी यांच्या शर्टची कॉलर पकडून मारहाण केली आहे। या प्रकरणात तलाठी सुरेश तुकाराम ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मालक वकील गोसावी पूर्ण नाव माहित नाही व हंसराज पाटील दोन्ही राहणारे बोराडी यांच्या विरोधात 353, 379, 323, 504, 506, 34 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे 48(7) व 48(8) नुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्यामुळे ते संबंधित जे ट्रॅक्टर चालक आहेत त्यांच्या विरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशन येथे काल सुरेश ठाकरे यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्या संबंधित जे ट्रॅक्टर चालक आहेत त्यांच्या विरुद्ध FIR दाखल केलेली आहे आणि कलम 353 आणि 379 प्रमाणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि यापुढे देखील असं अवैध वाळू वाहतूकदार जे आहेत त्यांनी काही अनावश्यक तलाठी यांच्या विरुद्ध शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुद्ध यानंतर देखील वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर वेळीच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। तसेच या कार्यालयातून दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे आणि या शिरपूर तालुक्यातून जवळजवळ 70 वाहनावर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 75 लाखाचा दंड वसूल देखील करण्यात आलेला आहे आणि याप्रमाणे असंच अवैध वाळू वाहतूकदारांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे।